नवापूर येथे शाळा महाविद्यालय परिसरात धुमाकूळ घालणारा वानर अखेर जेरबंद. नवापूर शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत शिक्षक व विद्यार्थ्यांवर हल्ला करणारा वानर अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे. या वानरामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक हल्ले करून या वानराने 8 ते 10 विद्यार्थी व शिक्षकांना गंभीर जखमी केले होते. काही जखमींना उपचारासाठी खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर शाळा व महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने वन विभागाकडे लेखी तक्रार व विनंती अर्ज सादर करण्यात आला. या अर्जाची दखल घेत नवापूर येथील RFO अमोल काशीकरकर यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. त्या अनुषंगाने जळगाव येथून विशेष पथक स्पेशल टीम नवापूर येथे पाचारण करण्यात आले. या पथकाने 2 धुमाकूळ घालणाऱ्या वानरांचा शोध घेऊन त्यांना नवापूर शहर तसेच गुजरात राज्याच्या हद्दीतून यशस्वीरित्या जेरबंद केले. ही कारवाई करताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारीचे सर्व उपाय अवलंबले. या यशस्वी कारवाईमुळे शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वातावरणात वावर आता सुरक्षित झाला आहे. दरम्यान RFO अमोल काशीकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही वन्य प्राणी आपल्या परिसरात आढळून आल्यास घाबरून न जाता थेट वन विभागाशी संपर्क साधावा. स्वतःहून त्या प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच अफवा पसरवू नयेत. वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.